घसरण झालीये, 100% झालीये, चिंताजनक आहे. त्यांना जागं करणारी आहे. हे सी-जे-पी आणि सगळ्या घडामोडी घडल्यानंतरचा सर्व्हे. एक सायलेंट पॉइंट असा आहे, की गेल्या काही दिवसात राहुल गांधींनी जे काही थिएटरिक केलं, म्हणजे ते करतायत ते ठीक आहे. म्हणजे ते आवाज उठवतायत ते ठीक आहे. ते प्रश्न उपस्थित करतायत ते ठीक आहे. पण ते आउटस्टँडिंग आम्हाला वाटत. काँग्रेसचा सगळा भर हा मोदी कसे चुकीचे आहेत, मोदी कसे चुकीचे आहेत ह्याच्यावरच आहे. पण तुम्ही नवीन काय देणार? बीजेपीचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज काय आहे, की तो आयडिओलॉजिकली बांधलेला पक्ष आहे आणि त्याच्यामागे RSS सारखी संघटना आहे. कुठेतरी मोदींना कळलंय, मला नवीन पद्धतीने कनेक्ट व्हायला पाहिजे. जसं त्यांनी स्वतःला शिफ्ट केलं Instagramकडे. 15 ते 25 मध्ये नेहमीच बेरोजगारी जास्त असते. 25 होय. नंतर ती हळूहळू कमी व्हायला लागते. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आणायला हवी, खूप मोठे नवीन कारखाने आणायला हवेत, संपूर्ण दिशाच ती बदलायला हवी. नेमकं तिथेच मोदी सरकार कमी पडतं. जरी हे चंदा चोरी प्रकरण झालं असलं, हे झालं असलं, तरी राम मंदिरासाठी भारतीय जनता पक्षाने जे काही केलं किंवा राम मंदिर बांधलं, हा मुद्दा अजूनही लोकांच्या मनात ताजा आहे. भाजप जितका खाली जातोय त्याचा संपूर्ण फायदा काँग्रेसला उचलता येत नाही, तर तो अदर्सला जास्त जातोय. थोडक्यात म्हणजे तामिळनाडूत जे घडलं त्या पद्धतीचं एकूण राजकीय चित्र हे भारतात हळूहळू पुढे येत आहे की काय, असा हा सर्वे इंडिकेट करतो. मोदींसाठी धोक्याची घंटा वाजायला लागलेली आहे, हे आपण अमान्य करू शकत नाही. नमस्कार. थिंक टुडे मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. इंडिया टुडेचा आणि सी वोटरचा सर्वे आता आलेला आहे आणि मूड ऑफ नेशन नावाने दर 6 महिन्याने हा सर्वे येतो. याच्यातनं आपल्याला कळतं की देशभरातल्या लोकांना सध्याचं जे काही सुरू आहे, ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्या सगळ्याबद्दल काय वाटतं. याच सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आणि पुढच्या काळामधलं देशाचं चित्र काय असू शकतं याचं विश्लेषण करण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित सर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. दीक्षित सर, स्वागत आणि थँक्यू सो मच तुम्ही जॉईन झालात. सर, हा सगळा नमस्कार. सर्वे नमस्कार. आपण बघितला. नमस्कार. आणि हा सर्वे आपण बघितला. पहिला मला जो काही प्रश्न दिसला त्याच्यामध्ये एकतर सगळ्यांचं लक्ष होतं की नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी होतीये का, तर हो 2016चं म्हणजे दर 26चं खरं तर दर 6 महिन्यांनी हा सर्वे येतो आणि जानेवारीपेक्षाही आता लोकप्रियता खालावलेली आहे. तर तो आकडा खाली येताना दिसतोय. त्याबद्दल काय वाटतंय? नेहा, पहिली गोष्ट म्हणजे हा सर्वे धक्कादायक असेल असं मला वाटत होतं. धक्कादायक इन द सेन्स, गेल्या 2 महिन्यात ज्या घडामोडी घडलेल्या होत्या आणि ज्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण देशात सोशल मीडियावर, टीव्हीवर सुरू होतं, ते बघता भाजपची संख्या म्हणजे त्यांची एकूण संख्या किंवा मोदींची लोकप्रियता ही बऱ्यापैकी खाली जाईल असं वाटलं होतं. पण दुसरा एक जो अंदाज होता, जो आपल्या थिंक बँकवरच्या चर्चातनंही आलेला होता, की आता हा सर्वे असं दाखवतो की 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये जितका फटका भाजपला बसलेला होता त्या जागेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष जाऊन बसलेला आहे. म्हणजे सापशिडीच्या खेळात म्हणायचं तर 2024 नंतर महाराष्ट्राची शिडी, हरियाणाची शिडी, बिहारची शिडी, बंगालची शिडी असं करत जे वर गेलेले होते ते एकदम कुठला तरी नवीन एक घसरगुंडी समोर आली आणि पुन्हा एकदा तो चढलेला ग्राफ हा खाली आलेला आपल्याला दिसतो. मात्र तो जितकी घसरण अपेक्षित होती तेवढी मात्र यात दिसत नाही. कारण या सर्वेत एक मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे की हे सी-जे-पी आणि सगळ्या घडामोडी घडल्यानंतरचा सर्वे, म्हणजे आत्ताच्या गेल्या 2 आठवड्यात त्यांनी केलेला सर्वे आहे आणि ते त्यांनी एक्सप्लेनेशनही त्याचं दिलंय. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की त्यानंतर जंतर मंतर घडलं, त्यानंतर रांची घडलं, त्यानंतर राहुल गांधींचे अनेक वेगवेगळी आंदोलनं झाली, हे सगळं त्यात कव्हर झालंय. आणि ते कव्हर झाल्यानंतर पुन्हा भारतीय जनता पक्ष 2024च्या ह्याला आलाय. म्हणजेच घसरण झालीये, 100% झालीये, चिंताजनक आहे, त्यांना जागं करणारी आहे, परंतु ती इतकीही नाही की ते रसातळाला चालले. सर, यातलाच एक म्हणजे दुसरा जो भाग आहे तो म्हणजे भाजपच्या बाबतीत की एनडीएच्या जागा ज्या आहेत त्या सुद्धा कमी होताना दिसतायत आणि भाजप जे 2000 म्हणजे जानेवारीच्या सर्व्हेमध्ये दाखवलं होतं की साधारणपणे
बहुमताच्या काठावरती आहे 272च्या. आता त्याहूनही जवळपास 26 जागा कमी झालेल्या आहेत आणि दुसरीकडे काँग्रेसच्या जागा वाढलेल्या आहेत लोकसभेच्या. हो. तू म्हणतोस तो आकडा बरोबर आहे की भारतीय जनता पक्षाचा आकडा आपण बघितला तर म्हणजे या सर्व्हेनुसार आणि आता लोकसभा निवडणूक झाली तर हे आपण स्पष्ट केलं पाहिजे. हे काही निश्चितच आणि जनरल अशाच जागा राहिल्या तर एक्झॅक्टली. तर आता आपल्याला असं दिसतं की भाजपच्या जागा 261 वर आलेल्या आहेत, ज्या जानेवारीमध्ये जवळजवळ 20-22 जागांचा त्यांना फटका बसलेला आहे आणि काँग्रेसच्या जागा या जवळपास 106 वर गेलेल्या आहेत. म्हणजे भाजपला जेवढा फटका आहे तसाच काँग्रेसला गेन आहे. काँग्रेसच्या तशा वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत. मात्र ओव्हरऑल एनडीएच्या पाहिल्या तर भारतीय जनता पक्षाचं म्हणजे एनडीए, भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष यांच्या 226 आपले 326 जागा दिसतात आणि इंडिया ब्लॉक, काँग्रेस ज्याचा लीडर आहे असं आपण मानतो, त्याला 185 दिसतात, 185 दिसतात. महत्वाचा भाग आहे तो म्हणजे अदर्स, जे अन्य पक्षांचं हे आहे, त्यांनाही जवळजवळ 32 जागा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या जागांची भर ही 23 जागांची आहे. याचा एक ब्रॉडली असं दिसतं की भारतीय जनता पक्षाची घसरण होतीये 100%, मात्र तितका फायदा काँग्रेसला मिळताना दिसत नाही. त्यातला बराचसा भाग हा अदर्सकडे किंवा अन्य पक्षांकडे वळतोय मतदारांचा. आता हे अन्य पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतील आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे की ही गणितं सगळी लोकसभेची आहे, विधानसभेची नाहीत. म्हणजे विधानसभा निवडणुका झाल्या तर काय निर्णय येईल त्याचं हे सर्वे नाहीये. लोकसभा जी 2024 होती ती जर का आपण रेफरन्स पॉइंट घेतला तर काय होईल, तर त्याच्यात आपल्याला असं दिसतं की काँग्रेसच्या वाढल्या असल्या तरी भाजप जितका खाली जातोय त्याचा संपूर्ण फायदा काँग्रेसला उचलता येत नाही, तर तो अदर्सला जास्त जातोय. थोडक्यात म्हणजे तामिळनाडूत जे घडलं त्या पद्धतीचं एकूण राजकीय चित्र म्हणजे तामिळनाडू इफेक्ट पण आपल्याला म्हणता येईल, हे भारतात हळूहळू पुढे येत आहे की काय असा म्हणजे असा हा सर्वे इंडिकेट करतो. तर आता तामिळनाडूचा विषय निघालाय तर या सर्व्हेमध्ये एक गोष्ट फार इंटरेस्टिंग दिसली ती म्हणजे पुढचा पंतप्रधान लोकांना कोण बघायला आवडेल. अर्थात पहिल्या क्रमांकावरती सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते, दुसऱ्या क्रमांकावर लीडर ऑफ ऑपोजिशन आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पण तिसऱ्या क्रमांकावरती जोसेफ विजय यांचं नाव आलं. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत आणि जोसेफ विजय हे म्हणजे तसं इतके दिवस आपण तामिळनाडू पुरतं मर्यादित नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघत होतो, पण देश पण त्यांची दखल घेतोय आणि लोकांच्या मनात ते आता राष्ट्रीय नेते पण होऊ शकतात अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालंय. त्याकडे कसं बघता? 9% त्यांना मतं मिळणं म्हणजे आपण जर का सर्वेचे आकडे घेतले तर मोदी अजून 49% आहेत लोकप्रियतेत, राहुल गांधी हे 27% आहेत. त्याच्यानंतर एकदम टीव्हीकेंचं नाव म्हणजे विजय जोसेफ यांचं नाव येतं आणि ते 9% आहे. आता याच्यात एक भाग असू शकेल, हे म्हणजे हे सर्वे करणारे यशवंत देशमुख जे आहेत तेच याबद्दल एक्सप्लेन करू शकतील की तामिळनाडू मधल्या ज्या मतदारांचा त्यांनी अंदाज घेतला किंवा त्यांच्याशी ते बोलले असतील त्यातल्या बहुसंख्य लोकांनी विजयचं नाव दिलं असल्यामुळे ओव्हरऑल नंबरमध्ये तो आकडा वाढतो, असा अनेकदा सर्वेमध्ये होतोय. सर्वे मधले हे सायलेंट पॉइंट असतात. म्हणजे असं असतं की एखाद्या वेळ समजा बिहार घेतलं असतं आणि नितीश कुमार नंबर 1 ला असते, समजा त्यांनी प्रचंड विजय मिळवला असता, तर या सर्वेमध्ये कदाचित नितीश कुमार पण वर आले असते किंवा केजरीवाल पण वर आले असते, कारण त्या त्या ठिकाणचे मतदार हे तिकडे जास्त झुकलेले असतात नुकतीच निवडणूक होऊन गेल्यामुळे. म्हणजे समजा महाराष्ट्रात लगेचचा सर्वे घेतला असता महाराष्ट्र विधानसभेनंतर तर कदाचित देवेंद्र फडणवीस विचारलं असतं, तर कारण मोदी असल्यावर देवेंद्र फडणवीसांचं नाव कोण घेणार नाही, कारण तिकडे भाजपच्या दृष्टीने मोदीच आहे. पण असं हा इफेक्ट येऊ शकतो. पण तरीही हे जे इंडिकेशन आहे की तिसऱ्या पर्यायाला लोक शोधायला लागलेले, मी म्हणेन त्यांच्या बाजूने ते वळले तसं म्हणता येत नाही, पण पुढील 3 वर्षात जर का भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांनी आता आहे तरीच गाडी चालू ठेवून तिसरे जे आहेत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तो वेगवेगळा पर्याय असेल, तिकडे मतदार वळण्याची शक्यता जास्त आहे आणि तिकडे वळणाऱ्या मतदारांमध्ये तरुणांची संख्या ही सर्वात जास्त असेल, असा हा सर्वे इंडिकेट करतो. निश्चितच. त्यामुळे म्हणजे लोक
तुम्ही जे म्हणते की तिसऱ्या पर्यायाकडे बघतायत, हा सगळ्यात महत्वाचा अर्थ आपल्याला हो यातनं घ्यायला हवा. यासोबतच आपण हो दुसऱ्या नंबरचा जो पर्याय आहे, तर राहुल गांधींवरती बोलायला हवं. कारण मागच्या काही दिवसापासून चर्चेमध्ये आहे. सरकारची कामगिरी सातत्याने खालावतीये आणि दुसरीकडे राहुल गांधींना संधी आहे असं म्हटलं जातं. मात्र त्यांची लोकप्रियता बघितली तर त्यामध्ये काही तितकी वाढ होताना दिसत नाहीये. अर्थात घसरण पण नाहीये, पण ती स्टेडी राहिलेली आहे. दुसरीकडे काँग्रेसची मतं किंवा काँग्रेसच्या सीटमध्ये पण अशी काही फार मोठी मुसंडी मारलीये असंही दिसत नाहीये. मग असं हे जर सगळं हो. बघितलं तर संधी असताना सुद्धा राहुल गांधी त्या पद्धतीची कामगिरी करू शकत नाहीयेत का असं वाटतंय का? एक किंवा होत सर्वेतला नाही का? सायलेंट पॉइंट असा आहे की गेल्या काही दिवसात राहुल गांधींनी जे काही थिएटरिक केलं म्हणजे नाट्यमय गोष्टी केल्या म्हणजे पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर त्यांनी धरणं धरलं. परवा हं, त्यांनी हं. मागच्या आठवड्यात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धरणं धरलं किंवा संसद अजिबात चालू दिली नाही. अमित शहाना आम्ही ऐकणार नाही वगैरे म्हटलं आणि ते काही फारसं लीडर ऑफ द ऑपोजिशन म्हणून त्या स्टेचरच्या माणसाकडनं अपेक्षित आहे तसं ते नव्हतं हे आपण स्पष्टपणे म्हटलं पाहिजे. पण त्याचबरोबर असंही दिसतंय या सर्वेतनं की त्यांचे हे जे काही राजकीय खेळी आहेत डावपेच आहेत त्याला कुठे ना कुठे रिस्पॉन्सही मिळतोय. उदाहरणार्थ ते लीडर ऑफ द ऑपोजिशन म्हणून त्यांची कामगिरी जर का आपण गेल्या 6 महिन्यातली पाहिली हा सर्वे असं दाखवतो तर त्याच्यात 5% वाढ झालेली दिसते. पण त्यांना आउटस्टँडिंग त्यांची कामगिरी आहे का असा प्रश्न विचारल्यावर त्याच्यात घट झालेली दिसते. म्हणजे ते करतायत ते ठीक आहे म्हणजे ते आवाज उठवतायत ते ठीक आहे ते प्रश्न उपस्थित करतायत ते ठीक आहे पण ते आउटस्टँडिंग आम्हाला वाटत नाही. महत्वाचं काय दिसतंय तुझा प्रश्न आहे त्याच्याशी हे की अजून मोदींवरचा विश्वास उडालेला नाही. हं, म्हणजे हं. आमची नाराजी आहे आम्हाला सिस्टीम बदलायला हवी आहे. आम्हाला तुमच्या अधिक कार्यक्षम तुम्ही जे काही आम्हाला आश्वासनं देत होतात इतक्या लेव्हलचं किंवा त्या पद्धतीचं काम होताना दिसत नाहीये. पण आम्हाला अजून असं वाटतंय की नाही तुम्ही हे सावरू शकता किंवा तुम्ही हे सुधारू शकता. तुमच्यासमोर वेळ आहे. तो नसेल ते तुम्ही केलं नाही तर मात्र आम्ही एक तर तिसरा पर्याय शोधू आणि तिसरा पर्याय शोधला नाही तर राहुल गांधींना शोधू असं आत्ताच्या घडीला म्हणजे आपण आता ऑगस्ट 2026 याला अशी परिस्थिती आहे असं यशवंत देशमुखांचा सर्वे सांगतो. निश्चितच सर. पण अ, भाजपचं जे सरकार होतं म्हणजे कणखर आणि स्थिर हो, सरकार, हे जे हो. मागच्या 2014 पासून आपण सातत्याने बघत आलो आणि आत्ताचे हे जर सगळे आकडे आणि ही सगळी परिस्थिती बघितली, तर कुठेतरी 29 म्हणजे असं नाही की ते पराभूतच होऊ शकतील, पण भाजपचा गडाला आपण सुरुंग लावू शकतो किंवा तो हलू शकतो, असा काही आत्मविश्वास यातनं इतर राजकीय पक्षांना मिळू शकतो का? 100%. 100% एवढंच नाही तर या सरकारची सर्वात मोठी उपलब्धी किंवा या सरकारचं सर्वात तुम्हाला आवडलं काय असा त्या सर्व्हेमध्ये एक प्रश्न होता. त्याच्यात हं, पॉलिटिकल स्टॅबिलिटी राजकीय स्थिरता याला क्रमांक 1 दिलेला आहे आजही आणि हं. त्याच्यानंतर राम मंदिराला पण दिलेलं आहे. म्हणजे अजूनही लोकांच्या मनात या सरकारची सर्वात मोठी गोष्ट कोणती तर काश्मीरच्या आधी ते राम मंदिराला हे देतात. हे महत्वाचं अशासाठी आहे की अजून भाजपचा इमोशनल कंटेंट हा तसाच आहे. जरी हे हं, चंदा हं. चोरी प्रकरण झालं असलं, हे झालं असलं, तरी राम मंदिरासाठी भारतीय जनता पक्षाने जे काही केलं किंवा राम मंदिर बांधलं, हा मुद्दा अजूनही लोकांच्या मनात ताजा आहे इतक्या वर्षानंतरही. आता खरं तर राम मंदिर बांधून झाल्यावर तो प्रश्न संपलेला आहे. पण अजूनही त्याचा रेझोनन्स ज्याला आपण म्हणतो तो आहे. हे भारतीय जनता पक्षासाठी चांगलं असलं, तरी पॉलिटिकल स्टॅबिलिटी हा जो त्यांचा आणखी एक त्याच्याहून वर जाणारा मुद्दा होता, जो प्रमुख त्यांना वाटत होता म्हणजे मतदारांना वाटत होता की हे स्थिर सरकार आहे कणखर सरकार आहे त्याला कुठेतरी छेद लागतोय किंवा ते थोडंसं त्याबाबतचा विश्वास डळमळीत होतोय असं हा सर्वे दाखवतो. पण म्हणून म्हटलं हा चिंतेचा विषय आहे. परंतु हं. हा विषय असा नव्हे की एकदम भारतीय जनता पक्ष गटांगळ्या खायला लागलेला आहे. 2024 मध्ये आपल्याला असंच वाटलं होतं. तेव्हा ही चर्चा आपण अशीच केली होती. पण पुढच्या 2 वर्षात भारतीय जनता पक्षाने स्वतःला बदललं आणि अनेक गोष्टी घडवून आणल्या. तसंच कदाचित त्यांना पुन्हा करावं लागेल. फक्त ते किती वेगाने करतात आणि किती चांगल्या पद्धतीने करतात हे बघावं लागेल. इथे एक छोटीशी आणखी गोष्ट सांगतो, की परवा पंतप्रधानांनी त्यांची जी नितीन नवीन यांची नवीन टीम आली म्हणजे संपूर्ण त्यांनी
पक्षाचं स्ट्रक्चर, नवीन नेते आणले, सगळ्यांची एकत्र बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी जे सांगितलं त्याच्याकडे फारसं लक्ष गेलेलं नाही, दुर्लक्ष झालं एका गोष्टीचं. पंतप्रधान स्वतः असं म्हणाले की चुनावी जीत सब कुछ नहीं होती. चुनावी जीत से म्हणजे त्यांचं वाक्य या पद्धतीचं होतं की तुम्ही निवडणुकीत विजय मिळवतोय म्हणून खुश होऊ नका. तर अजून बऱ्याच काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्याचबरोबर मतदारांबरोबर कनेक्ट होण्यासाठी नवे मार्ग शोधावे लागतात. याचा अर्थ असा की कुठेतरी मोदींना कळलंय मला नवीन पद्धतीने कनेक्ट व्हायला पाहिजे, मला म्हणजे भारतीय जनता पक्षाला आणि त्यांना स्वतःलाही, जसं त्यांनी स्वतःला शिफ्ट केलं इंस्टाग्रामकडे. पण ते काही तितकं अशा छोट्या गोष्टीने काही फार मोठा फरक पडतो असं नाही. पण ओव्हरऑल नवीन टीमने फक्त निवडणूक विजयी होतोय म्हणून सुस्तपणे राहता कामा नये, हा बदल केला पाहिजे. हा एक महत्वाचा भाग या म्हणजे स्वतः पंतप्रधानांनी तिथे सांगणं आणि काही तास त्यांनी तिथे खर्च करणं या सगळ्या टीम बरोबर. जनरली तिथे असं होतं की अशा वेळी पंतप्रधान येतात, एक शुभेच्छा देतात आणि निघून जातात, कारण पंतप्रधानांचा वेळ हा फार महत्वाचा असतो. पण या टीम बरोबर त्यांनी काही तास घालवले, याचा अर्थ त्यांना वारे बदलत आहेत आणि आपल्याला आता संघर्षाच्या परत रिबूट करायला हवाय पहिल्यापासून, हे कुठेतरी त्यांना लक्षात आलेलं आहे. निश्चितच या सगळ्या ह्याच्यामधनं एक गोष्ट जी म्हणजे जेनझी कडनं पण आली, कारण आता मागच्या काही काळापासून आपण जर बघितलं की सीजेपी सारखं आंदोलन आहे किंवा देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आता तरुण बोलायला लागलेत आणि इतके दिवस तरुण जे बोलत होते ते इतर विषयांवर होतं, पण आता राजकीय विषयांवर सुद्धा तरुण बोलायला लागलेले आहेत. तर याच्यामध्ये त्यांना जेव्हा विचारलं की महत्वाचा मुद्दा कुठला आहे, मग रोजगार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा 53% जेनझी आणि तरुण मुलं म्हणाली. त्याच्यानंतर परीक्षांवरचा विश्वास उडालेला आहे आणि परीक्षेची जी काही यंत्रणा आहे तर त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि राजकीय पक्ष हे जेनझींना समजून घेत नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. सर, 3 खरं तर हे वेगवेगळे मुद्दे आहेत, पण तरुण आता बोलायला लागलेत आणि पुढचे 29 मध्ये फार मोठा मतदार हा असणार आहे. तर आता याच्यासाठी काय करायला हवं? काय यातनं आपण टेक अवे घ्यायचा? टेक अवे त्यातला जो तिसरा मुद्दा तो सांगितलास तो अधिक महत्वाचा आहे की राजकीय पक्ष आमचं समजून घेण्यात कमी पडतायत. याच्यात त्यांनी सर्व राजकीय पक्ष आणले, म्हणजे त्यांचा फोकस फक्त भाजपवर नाहीये. म्हणजे छात्रों की गुंज वगैरे करत असले राहुल गांधी, त्याला गर्दी चांगली असली, त्याला प्रसिद्धी खूप मिळत असली तरी त्यावर हे तरुण खुश आहेत असं नाही. त्यांना बेसिकली कसं झालंय, जी पंचायत झालेली आहे भारतीय जनता पक्षाची, जी आपल्या थिंक बँकवरच्या चर्चातनं पण थोडी थोडी आलेली आहे की गेल्या 12-15 वर्षात म्हणजे मोदींचं सरकार आल्यानंतर अनेक शिक्षणातल्या काही सुधारणा आणि त्याच्यामुळे पदवीधरांची संख्या जवळजवळ 1,30,00,000 वाढलेली आहे. आता पदवीधर म्हणून त्यांची संख्या वाढल्यानंतर त्यांच्या नोकरीबद्दलच्या अपेक्षा किंवा ज्याला आपण म्हणतो क्वालिटी ऑफ जॉब, मला नुसता नोकर हे नको, मला क्वालिटी म्हणजे मला स्थिर जॉब हवा, मला पेन्शन हवी, मला फंड मिळायला हवा, माझं काय म्हणू आपण पीएफ मध्ये नाव आलं पाहिजे, या पद्धतीचं ज्या मागण्या वाढतात आणि एक स्टँडर्ड मला किमान इतकी रक्कम म्हणजे पगार म्हणून मिळायला हवं, अशा अपेक्षा करणाऱ्या तरुणांची संख्या 1 कोटीच्या वर गेली. जो प्रश्न कधी मनमोहन सिंग किंवा राहुल गांधींच्या पक्षाला भेडसावत नव्हता, कारण तेव्हा पदवीधरांची संख्या खूपच कमी होती. आता यांना जर का रोजगार द्यायचा तर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी उलटापालट करायला हवी, खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आणायला हवी, खूप मोठे नवीन कारखाने आणायला हवेत, संपूर्ण दिशाच ती बदलायला हवी. नेमकं तिथेच मोदी सरकार कमी पडतंय आणि हा त्यांच्या समोर पेच आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग, यशवंत देशमुखांनी एक इंटरेस्टिंग मुद्दा सांगितलाय की उत्तर प्रदेशात चंदा चोरीपेक्षा युजीसीच्या नियमात केलेले बदल हा प्रामुख्याने बोलला जाणारा मुद्दा आहे आणि हा मुख्यतः उच्च वर्गाकडनं बोलला जातो, उच्च वर्णीयांकडनं बोलला जातो. कारण ओबीसी मध्ये जे आपले युजीसी मध्ये जे बदल केले, ज्याच्यात ओबीसीना पण एससी एसटी यांच्यासारखे अधिकार दिले उच्च वर्णीयांच्या विरुद्ध तक्रार करायला, त्याचा फार मोठा फटका हा बांकीपूरमध्ये पण बसला. नाही तर बांकीपूरमध्ये पराभव इतक्या फरकाने होणं, याला एकमेव कारण युजीसी होतं, हे भाजपने आता त्यांच्या इंटरनल वर्तुळात मान्य केलेलं आहे. त्यामुळे भाजपची आता पंचायत अशी झाली आहे की त्यांना ओबीसी मतदार हवाय,
कारण स्वतः मोदी ओबीसी आहेत आणि ओबीसी मध्ये भारतीय जनता पक्षाने खूप काम केलंय. इनफॅक्ट पूर्वीपासूनही म्हणजे जनसंघाच्या काळापासूनही ओबीसी त्यांच्यात होतेच, यादव होते, अन्यही होते. पण त्याच्याबरोबर उच्चवर्णीय जे पूर्वी काँग्रेसकडे असत ते भाजपकडे वळले होते. म्हणजे दिल्ली उत्तर प्रदेशात अशी ही सांगितली जायची की ब्राह्मण, दलित, मुस्लिम हे काँग्रेसचे पक्के मतदार आणि त्यामुळे काँग्रेस कायम विजयी व्हायचे. त्यातलं ब्राह्मण, ठाकूर हे भाजपकडे वळले, मुस्लिम यादवांकडे वळले आणि दलित मायावतींकडे गेले आणि काँग्रेसची जी काही घसरण म्हणजे त्याचा हा कोसळला युपी मध्ये तो अजून सावरलेला नाही. हे जे स्टिचिंग काय म्हणू, जी शिवण सामाजिक भारतीय जनता पक्षाने केली होती त्याला आता छेद लागायला लागले. म्हणजे झालंय असं की यादव तर काही त्यांच्याकडे आलेले नाहीत, पण छोट्या जाती ज्या होत्या पूर्वी त्यांच्या भाजपपासून दूर गेलेत. म्हणजे त्यांनी जी मोठ बांधली होती ती थोडी सैल व्हायला लागली आणि त्याच वेळी उच्चवर्णीय युजीसीच्या नियमामुळे हे भाजपपासून दूर जायला लागले. तर हा मोठा त्यांच्यासमोर चॅलेंज आव्हान आहे आणि म्हणून परवा त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं पण की याबाबतचा फायनल निर्णय आम्ही अद्याप घेतलेला नाही युजीसीच्या नियमांच्या बदलाबद्दल. कारण हा प्रश्न तिथे सगळ्यांना पडतोय की ही मागणी कोणीच केलेली नव्हती. धर्मेंद्र प्रधान यांनी परस्पर कसं काय हे जाहीर केलं? आता परस्पर केलं का मोदी आणि शाह यांच्याशी चर्चा करून केलं. पण किंबहुना आधी जे सर्वे झाले होते म्हणजे जानेवारी नंतरचे ट्रॅकर जे यशवंत देशमुख बघत होते त्याच्यातला इंटरेस्टिंग फॅक्टर असा होता की एनडीएच्या मतदारांपैकी 72% मतदारांनी एनडीएचे म्हणजे मोदींना मतदान करणाऱ्या मतदारांपैकी 72% लोकांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे असं सांगत होते. ते कशासाठी? परीक्षा लीक हा त्यातला एक फॅक्टर होता, पण युजीसीच्या ह्यातले जे बदल होते त्यातनं जे उच्चवर्णीयांची खळबळ निर्माण झालेली आहे तो मोठा फॅक्टर भाजपला आहे. त्यामुळे ही आव्हानं अनेक मार्गाने येत आहेत. इंडस्ट्रीची वाढ होत नाहीये, आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशी आहे की झटपट काही होणं शक्य नाही, गुंतवणूक घेणं काही इतकं सोपं नाही आणि सरकारचे नियमही तसे आहेत. त्यामुळे रोजगाराची वाढ, चांगल्या रोजगाराची, कारण तुम्हीच पदवीधर वाढवलेले आहेत संख्येने आणि ती काही अशी 1-2 वर्षात पूर्ण होणारी नाही. त्यामुळे हा खूप जटिल आव्हानाला किंबहुना कोविडहून जटिल आव्हान आहे इतकं आता आपल्याला म्हणता येईल. सर याच्यामध्ये ना म्हणजे मी फक्त वाचून दाखवते आणि मग आपण थोडंसं पुढे जाऊया की जेनझींना हा प्रश्न विचारला होता की पुढच्या काळामध्ये तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती मतदान करणार? तर 33% त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही इश्यूज वरती म्हणजे मुद्द्यांवरती मतदान करू. 20% जेनझी म्हणतात की आम्ही नेता बघून मतदान करू. 13.9 म्हणजे जवळपास 14% जेनझी म्हणतात की आम्ही पक्ष बघून मतदान करू आणि 7.7% त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही उमेदवार बघून मतदान करू. मला असं वाटतं की हा बदलणारा पॅटर्न आणि इश्यूवरती जर का यापुढे मतदान व्हायला लागलं तर राजकीय पक्षांसाठी हा वेगळा मुद्दा असू शकतो. हो, इश्यूंवर होतच. पण नेहा माझा अनुभव तुला सांगतो. म्हणजे इतक्या वर्षाच्या पत्रकारितेतनं बरेच सर्व्हेनी पाहिले. 2 गोष्टी सर्व्हेतनं आपल्याला थोडं तटस्थ होऊन बघायला लागतात. म्हणजे त्यांनी काही ते मुद्दाम सांगितलेलं नसतं, पण तुम्ही जेव्हा सर्व्हे घ्यायला जाता, मी सुद्धा काही सर्व्हे मध्ये सहभागी झालेलो आहे. तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता, तेव्हा लोकं मॉरली राईट किंवा नैतिकदृष्ट्या योग्य अशी उत्तरं देतात. म्हणजे तुम्ही विचाराल ना सर्वसाधारणपणे जाऊन तुम्ही जातीकडे उमेदवाराच्या जातीकडे बघून मतदार करणार का? अजिबात नाही. हे शक्यच नाही. आमच्या दृष्टीने आम्ही राज्यघटनेला मानतो, जात ही काही महत्वाची नाही. पण मतदान करताना तोच फॅक्टर महत्वाचा दिसतो. तसं आहे हे. रोजगार म्हणा, हे म्हणा, कारण शेवटी प्रत्येकाला स्वतःची इमेज ती आहे. म्हणजे ज्याच्याकडनं आपण सर्व्हेसाठी माहिती घेतो तो पण आपली इमेज जपूनच सांगत असतो, जरी आपण त्यांची नावं बिवं डिस्क्लोज करत नसलो तरी. त्यामुळे हा प्रश्न तू आतापर्यंत म्हणजे जर का याचं मूड ऑफ द नेशन जवळजवळ 30 वर्ष त्यांचं चाललंय, तर तू सगळे जुने सर्वे काढून बघशील इंडिया टुडेच्या वेबसाईटवरनं, तर प्रत्येक वेळे रोजगार, भ्रष्टाचार, महागाई हे 3 प्रश्न कायम तुम्हाला पहिल्या 3 याच्यात दिसतील. पुढे मागे होतील, त्याचं पर्सेंटेज थोडंफार हे होईल. त्यामुळे हा प्रश्न येणारच आहे. पण मी जसं म्हटलं युजीसीच्या बाबत महत्वाचा हा असा झालेला आहे की मंडलमध्ये म्हणजे ज्यांना चटके बसले उच्चवर्णीयांना त्यांची मुलं पण जेनझी आहेत आता आणि त्यामुळे त्यांचे पालक अस्वस्थ झाले की आमच्या पोरांचं पुढे काय होणार. आणि आता जे जंतर मंतरवर रिझर्वेशनच्या विरोधात आंदोलन झालं,
ज्यांना नंतर समजावलं गेलं, काल जे पी नड्डा त्यांना पण जाऊन भेटले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही रिझर्वेशनला, आरक्षणाला विरोध करू नका, तर आरक्षणामध्ये सुधारणा सुचवा. तर हा प्रश्न आता हळूहळू तापायला लागलेला आहे. आणि म्हणून इश्यू बेस जरी तू म्हणालीस, तरुणांचं इश्यू त्यांना आवश्यक असतातच, पण शेवटी ते इश्यू सोडवणारा कोण आहे, कोण सोडवू शकतो, तो लीडर महत्वाचा ठरतो. मग त्याची जात महत्वाची ठरते आणि शिवाय मग पक्षाची आयडिओलॉजी. बीजेपीचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज काय आहे की तो आयडिओलॉजिकली बांधलेला पक्ष आहे आणि त्याच्या मागे RSS सारखी संघटना आहे किंवा त्यांचीही स्वतःची संघटना आहे. जे अन्य पक्षांना पूर्वी कम्युनिस्टांचं तसं होतं, पण आता बाकी अन्य पक्षात त्या पद्धतीचं राहिलेलं नाही. म्हणजे राहुल गांधींच्या काँग्रेसमध्ये सुद्धा या पद्धतीचं संघटन किंवा या पद्धतीची आयडिओलॉजी, म्हणजे आत्ताची आयडिओलॉजी त्यांची काय आहे, तर मोदींना हटवा. पण पर्याय काय देणार? शिक्षणात सुधारणा म्हणजे नेमकं काय तुम्ही अपेक्षित करताय? कारण आधीच्या शिक्षणाचाच पॅटर्न पुढे पुढे नेलेला आहे. थोडेफार त्यात बदल केलेत, ते मुख्यतः इतिहासाची पुस्तकं आणि या पद्धतीचं आहे. आणि काही काही बदल आहेत ते मुलांना उलट आवडत आहेत. म्हणजे जसा सायन्सचा मुलगा आर्ट्स मधले पण 1-2 प्रोजेक्ट करू शकतो, जे माझ्या हयातीत मला शक्य नव्हतं. त्याच्यावर क्रेडिट मिळतात, क्रेडिट पॉइंट मिळतात. किंवा आता त्यांनी अगदी इथपर्यंत नेलंय की पुस्तक मेळाव्यासारखं, म्हणजे पुण्यात आपल्या मोठा पुस्तक मेळावा झाला, तिथे तुम्ही जात असाल आणि तुमचा अटेंडन्स तुम्ही द्याल तर तुम्हाला क्रेडिट मिळतं तरुणांना. म्हणजे तुम्हाला ऍबसेंट हे केलं जात नाही. म्हणजे अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये असे बदल स्वागतशील आहे. पण मुख्य मुद्दा आम्हाला चांगली नोकरी मिळणं. आणि त्यातही इंटरेस्टिंग गोष्ट अशी असते की हे जे जेनझी तू म्हणतेस ना, ते 25 पर्यंतची मुलं असतात वयाच्या. 15 ते 25 मध्ये नेहमीच बेरोजगारी जास्त असते. 25 नंतर ती हळूहळू कमी व्हायला लागते. भारताचा आकडा बघायचा तर वयाच्या 29 वर्षानंतर 29 ते 65 हा वयोगट घेतला तर बेरोजगारांची संख्या ही केवळ 1.5% आहे. केवळ 1.5%. त्याचं कारण असं, माणूस सेटल होतो कुठे ना कुठे. तरुण शेवटी नंतर, आता तो देशात असतो, तो जोशात असतो, मी हे करेन, मी ते करेन, मग त्याच्या रियालिटी लक्षात येते आणि मग तो हळूहळू आलेला जॉब स्वीकारून आपलं आयुष्य पुढे चालू करतो. तर हे पॅटर्न लक्षात घेतले पाहिजेत. आणि म्हणून म्हटलं की या सगळ्याचा एकत्रित परिणाम निवडणुकीवर होतो. त्यामुळे आताच्या घडीला जेनझी तू सुरुवातीला म्हणालीस तसं महत्वाचा फॅक्टर आहे. त्यांची संख्याही 29च्या निवडणुकीत मोठी होणार आहे. परंतु त्याचबरोबर दुसरे फॅक्टरी आहेत ना. आणि जेनझी मध्ये सुद्धा 2 गट आहेत ना. म्हणजे राष्ट्रवादाला महत्व देणारे जेनझी पण आहेत, जे पुण्यात आपण पाहिलं, ज्याची फार चर्चा झाली नाही, पण विद्यापीठामध्ये त्याच दिवशी राहुल गांधींची रॅली होती, तेव्हाच तिथे तिरंगा रॅली निघाली आणि त्याला सुद्धा भरपूर गर्दी होती. तर हाही फॅक्टर आहे. परंतु तरीही मोदींसाठी धोक्याची घंटा वाजायला लागलेली आहे, हे आपण अमान्य करू शकत नाही. सर, शेवटचा प्रश्न फक्त की अभिजित दिपकेंबद्दल बोलायला हवं, कारण आता त्यांचंही नाव आलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा आलं की पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आणि 1.3% आहे. 1.2 वरती केजरीवाल आहे. केजरीवालांनाही पास करून ते पुढे चाललेले आहेत. अर्थात आता हे सगळे आकडे आहेत, आकड्यांच्या वरती न बोलता. पण लोकांना जेव्हा विचारलं की सीजेपीने राजकीय पक्ष बनावं का, तर 32% लोकांना असं वाटतंय की त्यांनी प्रेशर ग्रुप म्हणून काम करावं, म्हणजे राजकीय पक्ष बनू नये. 26% लोकांना वाटतं की हो, त्यांनी पॉलिटिकल पार्टी म्हणून रिफॉर्म व्हावं आणि 34% लोक कन्फ्यूज आहेत. पण अशा वेळी म्हणजे जवळपास लोकांना आता असं वाटायला लागलं की सीजेपीने राजकीय पार्टी व्हावी की प्रेशर ग्रुप व्हावं. तुम्हाला काय वाटतंय, काय भवितव्य दिसतंय? काय तुम्हाला जर का सिस्टीम मध्ये बदल करायचा असेल ना, तर राजकीय पक्ष होण्याशिवाय गत्यंतर नसतं. हे प्रेशर ग्रुप वगैरे सगळ्या गोष्टी असतात ना, त्या फक्त काय म्हणतो विद्यापीठीय चर्चा किंवा आपली अशी चॅनेलवर चर्चा याच्यासाठी ठीक असतं. कारण शेवटी सत्ता तुम्हाला कायदे करण्याचं आणि विधेयक म्हणजे धोरणं ठरवण्याची ताकद देते. त्याला एक सँक्शन मिळतं राज्यघटनेचं, की ज्यातनं तुम्ही ते बदल करू शकता. नाहीतर काय, प्रत्येक म्हणजे आता अगदी मोदींचं सरकार असेल, राहुल गांधींचं सरकार आलं, ते दिपकेना भेटतील, हो ऐकू तुमचं, आम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, तुम्ही दिशा दाखवताय, त्या दिशेने काम करू. आणि नंतर बाबूशाही, जी नोकरशाही आपली बसलेली आहे, ती त्याला बरोबर वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये हे करते. पण 12 वर्षापूर्वी आमच्यासारख्यांना केजरीवालांबद्दल केवढं आकर्षण होतं. केजरीवाल किती बदल करणार आहेत, काय करणार आहेत, तर ते शेवटी बंगला बांधारीत निघाले त्यांचे. म्हणजे तिकडनं, जरी आता पंजाबमध्ये त्यांची स्थिती चांगली आहे, पण दिल्लीतल्या लोकांचा भ्रमनिरास झाला ना 2-3दा एवढं प्रचंड बहुमत दिल्यानंतर सुद्धा. सो म्हणायचा मुद्दा की राजकीय काहीतरी काम किंवा राजकीय पक्ष, जर का तुम्हाला सिस्टीम मध्ये पूर्ण बदल करायचा असेल तर
तुम्हाला जर का सिस्टीम प्रेशर ग्रुप म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही काम नेहमीच करू शकता, म्हणजे आवाज उठवू शकता, तुम्ही हे करू शकता, म्हणजे काय म्हणतात ते मुद्दे लोकांसमोर आणू शकता. पण ते जर का परिस्थिती पालटवायची असेल तर मात्र तुम्हाला राजकीय पक्ष होणं किंवा राजकीय पक्षात सामील होणं हे आवश्यक ठरतं. अलीकडचं उदाहरण कन्हैया कुमार. कन्हैया कुमारांचं केवढं 10 वर्षापूर्वी नाव झालं होतं, की जणू काही नवीन अगदी अगदी भारतातले सगळे ज्येष्ठ अँकर त्यांच्या घरी जाऊन बसले होते. त्यांच्या घरी जाऊन जसं आता तितक्यांचं चाललंय तसं आपल्याकडे काय आपण विसरतो खूप लवकर. पण अशा घटना पहिल्यापासून घडलेल्या आहेत आणि आता कन्हैया कुमारांना शेवटी काँग्रेसमध्ये जावंच लागलं ना. कारण जर का त्यांच्या बरोबर जे होते त्यांना पण म्हणजे गुजरात मधले मी आता नाव हार्दिक विसरलो, पटेल. पाटीदार समाज, हा त्यांनी केवढं आंदोलन केलं होतं पाटीदार समाजाचं. त्यांना पण हार्दिक पटेल आणि या सगळ्यांना जावंच लागलं ना. सो माझं मत राजकीय जर का तुम्हाला सिस्टीम पूर्ण बदलायची असेल, पूर्ण नाही पण डीपली बदलायची असेल, तर जसं भारताची आर्थिक रचना पूर्णपणे बदलण्याची ताकद ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंगांना कशामुळे आली? सत्ता त्यांची होती म्हणून. सत्ता नसती तर अहवाल त्याच्या आधीपासून आले होते. त्यांनीच काही एकदम नवीन नाही केलं. एम डॉक्युमेंट हे 5 वर्ष पडून होतं सरकारकडे. पण आधीच्या सरकारने यांना ते करता आलं कारण सत्ता हातात होती. सो सत्ता ही अतिशय महत्वाची असते. जर का सिस्टीम बदलायची तर हळूहळू बदलायला लागते. तर त्यांनाही एक तर त्यांनी राजकीय पक्ष काढावा किंवा दुसऱ्या राजकीय पक्षात जावं आणि स्वतःचा स्वतंत्र राजकीय पक्ष जरी लोक तिसरा पर्याय शोधत असले तरी सुद्धा ते काम अजिबात सोपं नाही. भारतीय जनता पक्ष आज जो काही आहे आपल्याला दिसतोय तगडा मोठा संघटना, त्याच्या मागे 70 वर्षाची पुण्याई आहे. 70 वर्षाचा घाम गाळलेला आहे. अशा पद्धतीने काम केलं तरच राजकीय पक्ष उभा राहतो. काँग्रेसच्या मागे ते 100 वर्षाची पुण्याई आहे, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून. तर त्यापेक्षा कुठल्या तरी राजकीय पक्षात सामील होऊन त्यांनी बदल घडवून आणावे, पण हे अजिबात सोपं नाही एवढं आपण नक्की म्हणू शकतो. त्याशिवाय आणखी मला 1-2 फक्त मुद्दे वाटतात, की जसं आपण म्हटलं की यांच्याकडे राहुल गांधींकडे अद्याप लोक वळलेले नाहीयेत, पण त्यांची प्रतिमा ही सुधारतीये. त्याचबरोबर अजून असं नॅरेटिव्ह देऊ शकलेलं नाहीये. जसं राम मंदिर हे एक नॅरेटिव्ह होतं. तर आता काँग्रेसचा सगळा भर हा मोदी कसे चुकीचे आहेत, मोदी कसे चुकीचे आहेत ह्याच्यावरच आहे. पण तुम्ही नवीन काय देणार? आणि इथे मी परत 2014चं छोटंसं म्हणजे फक्त एका वाक्यात उदाहरण द्यायचं तर मोदी सत्तेवर आले तेव्हा यांचं अण्णा हजारे आंदोलन, केजरीवाल सगळं सगळं ते होतच. पण त्याबरोबर गुजरात मॉडेल होतं लोकांचं. की गुजरातमध्ये यांनी या पद्धतीने काम केलेलं आहे, या पद्धतीने सरकार चालवलेलं आहे, तिथे इंडस्ट्री जातीये, तिथे रोजगार वाढतोय, बदल होत आहेत खूप आणि त्याची त्यांनी जाहिरातबाजी खूप केली होती. अजून काँग्रेसला कर्नाटकचं सरकार असं दाखवता आलेलं नाही किंवा काँग्रेसची जी काय 4 सरकारं आहेत तिथे कुठेतरी राहुल गांधींनी ते त्यांचं छात्रों की गुंज वगैरे छान आहे, लोकांना बोलायला देत आहेत, हे करतायत. पण तुम्ही लोकांना बोलायला देऊन काय करणार? तुमच्याकडनं अपेक्षा आहे तुम्ही पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून बघितलं जातं. सो यू शुड हॅव युअर ओन अजेंडा, पॉलिसी. अजेंडा नाही, पॉलिसी. अजेंडा आहे आता त्यांच्याकडे, मोदींना हटवा. पॉलिसी पाहिजे तुमच्याकडे आणि ती पॉलिसी जशी मनमोहन सिंग, नरसिंह राव यांनी केली होती, पण हे ते ओन करत नाहीत. यांना वाटतं की नाही ती पॉलिसी बरोबर नाही. तिथे त्यांचा कुठेतरी गोंधळ होतोय. ते त्यांना आता संधी आहे पुढच्या 3 वर्षात. जर का हा ग्राफ असा वाढत गेला, पण त्यांना नॅरेटिव्ह सापडायला हवाय आणि भारतीय जनता पक्षाला हे नॅरेटिव्ह सापडायला हवाय. जरी राम मंदिर आणि राष्ट्रवादी महत्वाचे असले तरी तू जसं म्हणालीस की नवीन प्रश्न जे येत आहेत ते नवीन भाषेत मांडले जात आहेत. त्या नवीन भाषेला त्या भाषेत उत्तरं देणारे नेते हवेत आणि ते तरुणही हवेत. तिथेही भारतीय जनता पक्षाची पंचायत आहे. तेव्हा मोठी घुसळण चालली आहे, दिसत नाहीये आपल्याला, पण देशात मोठी घुसळण चालली आहे असा हा सर्वे दाखवतो. आणि ते आता पुढच्या 6 महिन्यात आता कसोटी, हा शेवटचा म्हणजे 2 गोष्टीत या सरकारची कसोटी आहे. अजूनही यांनी संसदेतलं अधिवेशन संस्थगित केलेलं आहे, ते संपवलेलं नाही, त्यामुळे ते कधीही रिवाईव्ह करू शकतात. काल खरगेंनी सरकारला पत्र लिहिलंय की तुम्ही काय ठरवलंय, याचा अर्थ ते कधीही अधिवेशन पुन्हा बोलवू शकतात. आणि काँग्रेसला भीती वाटते की ते असं अधिवेशन बोलवून ते डिलिमिटेशन आणि महिला विधेयक हे
मंजूर करून घेतील. तसं करू शकले तर तो फार मोठा विजय होईल आणि पुन्हा तुम्हाला मोदींचा ग्राफ एकदम वर गेलेला दिसेल. आणि त्याच्यानंतरचा चॅलेंज म्हणजे उत्तर प्रदेशची निवडणूक, जी भारतीय जनता पक्षाला बऱ्यापैकी कठीण आहे, असा हा सर्व्हे पण दाखवतो आणि अन्य सर्व्हेतनं पण दिसतं की अक्षरशः काटेकी लढत तिथे होणार आहे. आणि जर का अखिलेश आणि राहुल गांधी जातींवर ती निवडणूक घेऊन गेले, राम मंदिर किंवा इतर मुद्द्यांपेक्षा, तर मात्र भारतीय जनता पक्षाला कदाचित तिथे पराभव स्वीकारावा लागेल आणि त्याचा कॅस्कॅडिंग इफेक्ट म्हणतात, परसेप्शनचा इफेक्ट हा खूप मोठा होईल आणि भारतीय जनता पक्षाला खूपच मोठं काम करावं लागेल. तर या दोन गोष्टी पुन्हा अधिवेशन हंगामी एक अचानक बोलवून डिलिमिटेशन आणि महिला विधेयक मंजूर करणं आणि युपी उत्तर प्रदेश निवडणूक जिंकणं, या दोन कसोट्या भारतीय जनता पक्षासमोर आहेत. त्यात ते यशस्वी झाले तर पुन्हा त्यांचा ग्राफ वर गेलेला दिसेल, अयशस्वी झाले तर काँग्रेस म्हणजे विरोधी, आपण इंडिया ब्लॉक म्हणू, यांचा ग्राफ आपल्याला चढता दिसत राहील. निश्चितच सर, थँक्यू सो मच.